Hello and welcome student. In this lecture we are going to start new point, that is aerobic respiration. In last lecture we have learned about an anaerobic respiration. Aerobic आणि anaerobic respiration च्या डेफिनेशन्स आपण पाहिल्या होत्या. anaerobic respiration म्हणजेच काय, त्याच्या दोन स्टेप्स कोणत्या आहेत त्याही पाहिल्या होत्या. आज आपण एरोबिक रेस्पिरेशन शिकणार आहोत. आणि एरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय, तर पहिली स्टेप ग्लायकोलिसिस, ते आपण मागच्या लेक्चरला पाहिलेली, कारण ग्लायकोलिसिस इज अ कॉमन स्टेप, ही तुम्हाला माहिती आहे. मग आता एरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच काय बघा. एरोबिक रेस्पिरेशन इन्व्हॉल्व मॉलिक्युलर ऑक्सिजन ड्युरिंग ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. म्हणजे ज्या वेळेस कुणाचं ऑक्सिडेशन होतं रे, ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं त्यावेळेस, किंवा ऑक्सिडेशन ग्लुकोजचं होत असताना जिथं कशाची गरज लागते रे, मॉलिक्युलर ऑक्सिजनची गरज लागते, O2 ची गरज लागते, त्याला आपण एरोबिक रेस्पिरेशन असं म्हणणार आहे. ठीक आहे. ग्लुकोज इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड इन दिस प्रोसेस विच इज ऑपरेटेड थ्रू स्टेप्स ग्लायकोलिसिस, प्रोडक्शन ऑफ acetyl coenzyme A, क्रेब्स सायकल, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन अँड टर्मिनल ऑक्सिडेशन. लक्षात घ्या, ग्लायकोलिसिस जी आहे किंवा एरोबिक रेस्पिरेशन म्हणू आपण. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये काय होतं, हा जो ग्लुकोज आहे तो ग्लुकोज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड होतो, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन कम्प्लीट होतं. आता कम्प्लिटली ऑक्सिडेशन होत असतं म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काही स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. त्यातली पहिली स्टेप आहे ग्लायकोलिसिस, जी आपण लर्न केलेली आहे. ग्लायकोलिसिस नंतर म्हणजे ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये आपण काय पाहिलं, तर इथं 2 पायरुविक ॲसिड तयार झाले किंवा 2 पायरवेट तयार झाले. ठीक आहे. इथं ग्लायकोलिसिस काय होती रे, एंड होतीये. पण त्याच्यानंतरची जी स्टेप आहे, ॲक्च्युली तुम्ही क्रेब सायकल 10वीमध्ये शिकलाय. ग्लायकोलिसिस नंतर क्रेब सायकल, पण त्याच्यामध्ये जी कनेक्टिंग लिंक आहे, ज्याला प्रोडक्शन ऑफ acetyl coenzyme A किंवा ॲसिटिलेशन ऑफ पायरवेट असं म्हटलं जातं. ग्लायकोलिसिस नंतर डायरेक्ट क्रेब सायकल येत नाही. कोणती येते रे, तर acetyl coenzyme A तयार होतोय, त्याला पायरवेट किंवा प्रोडक्शन ऑफ acetyl coenzyme A असं म्हटलंय, ज्याला कनेक्टिंग लिंक म्हणले. का कनेक्टिंग लिंक, तर हा लिंक करतोय कुणाला, ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकल. ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकल याच्यामधली जी कनेक्टिंग लिंक आहे त्याला प्रोडक्शन ऑफ acetyl coenzyme A असं म्हटलं जातं किंवा ॲसिटिलेशन ऑफ पायरवेट असं म्हटलं जातं. म्हणजेच ग्लायकोलिसिसमध्ये तयार झालेले जे पायरविक ॲसिड आहेत ते डिरेक्टली क्रेब सायकलमध्ये यूज केले जात नाहीत. त्याच्या आधी त्याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं, acetyl coenzyme A मध्ये केलं जातं. ओके, स्टेप आपण बघणार आहोत. क्रेब सायकल नंतरची स्टेप येते ती असते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. कोणती आहे बाळांनो, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. थोडंसं हे समजायला थोडंसं सुरुवातीला अवघड जातं. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन आणि शेवटचं आहे ते म्हणजे टर्मिनल ऑक्सिडेशन. ओके, ग्लायकोलिसिस नंतर प्रोडक्शन ऑफ acetyl coenzyme A, नंतर क्रेब सायकल, नंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन आणि त्याला शेवटी आहे ते टर्मिनल ऑक्सिडेशन. इथं पूर्णपणे टर्मिनल म्हणजे शेवट, ग्लुकोज जो एक मॉलिक्यूल आपण घेतला होता त्या ग्लुकोजच्या मॉलिक्यूलचं पूर्णपणे ऑक्सिडेशन इथं कंप्लीट होतं, टर्मिनल ऑक्सिडेशन असं म्हटलं गेलं. ठीक आहे. फर्स्ट स्टेप ऑफ एरोबिक रेस्पिरेशन दॅट इज अ ग्लायकोलिसिस हॅज बीन ऑलरेडी स्टडीड इन डिटेल. अगोदरच आपण ग्लायकोलिसिस शिकलेलो आहोत. In case of aerobic respiration, glycolytic product that is a pyruvic acid is converted into acetyl coenzyme A. हे जे रूपांतर आहे ते anaerobic मध्ये होत नाही. anaerobic मध्ये काय आपण बघितलं होतं की पायरुविक ॲसिड तयार झालं. ठीक आहे. पण एरोबिक मध्ये काय होतं, हे जे पायरुविक ॲसिड आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, acetyl coenzyme A मध्ये होतं. पुढे त्यांनी दिले की प्रोकॅरोटिक आणि युकॅरोटिक मध्ये कुठं होते बघा. द प्रोसेस ऑकर इन अ सायटोप्लाझम इन केस ऑफ प्रोकॅरोट अँड इन मायटोकॉन्ड्रिया इन केस ऑफ युकॅरोट. कारण याच्या अगोदर आपण बघितलं की ही जी ग्लायकोलिसिस प्रोसेस आहे, ही ग्लायकोलिसिस प्रोसेस कुठं होत होती, सेलच्या सायटोप्लाझममध्ये होत होती. मग तो प्रोकॅरोट असेल किंवा युकॅरोट असेल. पण याच्यानंतरची जी स्टेप आहे acetyl coenzyme A फॉर्मेशन कुठं होतं, तर प्रोकॅरोटच्या सायटोप्लाझममध्ये. बघा, MCQ टाईप क्वेश्चन आहे, प्रोकॅरोटच्या सायटोप्लाझममध्ये होत आहे. पण युकॅरोट्स जे आहेत, म्हणजे आपलं जे काही युकॅरोट्स आहेत त्यांच्यामध्ये हे acetyl coenzyme A सायटोप्लाझममध्ये होत नाही. कुठं होतं, मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. लक्षात येते. प्रोकॅरोट्स जे आहेत त्यांच्या सायटोप्लाझममध्ये पुढची स्टेप होते आणि जे युकॅरोट्स आहेत त्यांच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये होते.
फॉर स्ट्रक्चर ऑफ मायटोकॉन्ड्रिया रेफर चॅप्टर 5. चॅप्टर 5 मध्ये तुम्ही मायटोकॉन्ड्रिया शिकलाय, त्याच्याबद्दल माहिती तुम्ही बघू शकता. ठीक आहे. एरोबिक रेस्पिरेशन मध्ये आपण हे पाहिलं. आता पुढची स्टेप आपण बघतोय कन्व्हर्जन ऑफ पायरुविक ऍसिड. इथून बघा हा पॉईंट आपण बघतो, त्याच्या वरच्या पॉईंट आपले झालेले आहेत, हे वरचे पॉईंट झालेले आहेत. एनॉर्बिक रेस्पिरेशन. आता आपण एरोबिक रेस्पिरेशन शिकतोय. मी हायलाइट केलेला पॉईंट आपण घेतोय बघा. कन्व्हर्जन ऑफ पायरुविक ऍसिड टू ऍसिटिल कोएन्झाइम. हे जे पायरुविक ऍसिड तयार झालेलं आहे त्याच्यापासून ऍसिटिल कोएन्झाइम ए कसा तयार होतोय पुढे बघा. आता दिस इज अन ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन रिॲक्शन. ऍसिटिल कोएन्झाइम ए तयार होत आहे, म्हणजे ती जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये काय होत आहे, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बोक्सिलेशन. दोन्हीचे तुम्हाला मिनिंग माहिती आहे. ऑक्सिडेटिव्ह आणि दुसरा आहे डिकार्बोक्सिलेशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ डिकार्बोक्सिलेशन? रिमूव्हल ऑफ CO2. तुम्ही इथे खाली बघू शकता. हे जे पायरुविक ऍसिड आहे, बरोबर आहे, पॉइंट आउट केलं बघा. हे जे पायरुविक ऍसिड आहे, इथं काय झालंय रे, ऍसिटिल कोएन्झाइम ए ऍड झालंय. NAD प्लसचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, NADH+H. म्हणजेच काय झालं रे, इथं जे आहे NAD चं रूपांतर कशामध्ये झालंय, NADH+H. आणि इथं CO2 बाहेर पडलाय. काय झालंय, CO2 बाहेर पडलाय. आणि ह्या पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालंय, ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये झालंय. एन्झाइम जो आहे तो एन्झाइम इथं जो वापरला गेलेला आहे तो आहे पायरुवेट डिहायड्रोजनेज कॉम्प्लेक्स. ठीक आहे. म्हणजेच ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन आपण प्रोकॅरियोट्समध्ये बघितलं, सायटोप्लाझममध्ये घडते, युकॅरियोट्समध्ये कुठं घडते, मायटोकॉन्ड्रियामध्ये घडते. इट इज कॅटलाइज्ड बाय मल्टी एन्झाइम कॉम्प्लेक्स पायरुवेट डिहायड्रोजनेज कॉम्प्लेक्स, ज्याला PDH म्हटलं जातं. PDH, व्हॉट इज द पायरुवेट डिहायड्रोजनेज. PDHचा अर्थ काय होतो, पायरुवेट डिहायड्रोजनेज. हा एन्झाइम्स इथे वापरला जातो. मग हे एन्झाइम कुठं असतं, तर तेही दिलंय त्यांनी की हे जे एन्झाइम आहेत, PDH हे जे एन्झाइम आहे ते युकॅरियोट्सच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये असतं आणि प्रोकॅरियोटच्या सायटोसोल्समध्ये असतं. म्हणून हे सायटोप्लाझममध्ये होतं, हे मायटोकॉन्ड्रियामध्ये होतं. येते लक्षात. दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज ए कनेक्टिंग रिॲक्शन बिटवीन अ ग्लायकोलिसिस अँड क्रेब सायकल. लक्षात घ्या, ही जी रिॲक्शन आहे ॲसिटिलेशन ऑफ पायरुवेट, ही जी रिॲक्शन आहे ह्याला कनेक्टिंग लिंक म्हटलं जातं. कुणामधलं, ग्लायकोलिसिस आणि क्रेब सायकल. कारण ग्लायकोलिसिस आपण शिकलोय, क्रेब सायकल आपण अजून शिकायचंय. पण ह्या दोन्हींना जोडणारा दुवा, तुम्हाला माहिती आहे कनेक्टिंग लिंक म्हणजेच काय, तर जोडणारा दुवा जो आहे तो म्हणजेच काय, तर कन्व्हर्जन ऑफ पायरुविक ऍसिड टू ऍसिटिल कोएन्झाइम ए, ज्याला ऍसिटिलेशन ऑफ पायरुवेट असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता डू यू नो मध्ये काय म्हटलंय बघा, मग आपण क्रेब सायकलकडे जाऊया. डू यू नो मध्ये पायरुवेट डिहायड्रोजनेज कॉम्प्लेक्स नीड थायमिन, दॅट इज अ व्हिटॅमिन B1 ॲज ए कोएन्झाइम. किती महत्वाचं आहे बघा. हे जे एन्झाइम आपण बघितलं, कोणतं, PDH म्हणजेच पायरुवेट डिहायड्रोजनेज कॉम्प्लेक्स, हे वर्कआउट करण्यासाठी ह्याला कशाची गरज असते रे, थायमिनची गरज असते. थायमिन हे व्हिटॅमिन B1 आहे. काय म्हणून ऍक्ट करतं, ते B1 जे व्हिटॅमिन आहे ते काय म्हणून ऍक्ट करतं, कोएन्झाइम. आपण एन्झाइम, कोएन्झाइम, कोफॅक्टर सगळं शिकलेलं आहे. ठीक आहे. कोएन्झाइम म्हणून त्याची मदत लागते. इट कॅनॉट फंक्शन इन अब्सेन्स ऑफ व्हिटॅमिन B1. व्हिटॅमिन B1 असल्याशिवाय हे एन्झाइम फंक्शन करत नाही. कोणतं एन्झाइम, PDH, पायरुवेट डिहायड्रोजनेज कॉम्प्लेक्स. हे जे एन्झाइम आहे, हे एन्झाइम असं आता बघितलं आपण की आपल्या युकॅरियोट्समध्ये कुठं आहे रे, मायटोकॉन्ड्रियामध्ये आहे. पण हे थायमिन असल्याशिवाय हे व्हिटॅमिन, हे जे काही एन्झाइम आहे ते फंक्शन करत नाही आहे. हेन्स थायमिन डेफिशियन्सी कॉजेस pyruvic acidosis and lactic acidosis, the life-threatening condition. Hence, balanced diet is very important in maintenance of health. मग किती महत्त्वाचं आहे बॉडीमध्ये. आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या माहीत नसतात. हे जे थायमिन आहे, हे जे व्हिटॅमिन B1 आहे ते आपल्या बॉडीला का गरजेचं आहे, तर व्हिटॅमिन B1 असल्याशिवाय किंवा थायमिन हा घटक असल्याशिवाय, हे एक प्रकारचं कोएन्झाइम आहे, ते असल्याशिवाय हे PDH जे एन्झाइम आहे ते वर्कआउट करत नाही आहे.
म्हणजेच ही जी प्रोसेस आहे ॲसिटायलेशन ऑफ पायरुवेट होणार नाही. आणि मग ज्यांच्यामध्ये थायमिन डेफिशियन्सी असते, कमतरता असते, साहजिकच त्या लोकांच्यामध्ये जो आजार असतो त्याला काहींच्यामध्ये पायरुविक ॲसिडोसिस म्हटलं असतं, तर काहींच्यामध्ये लॅक्टिक ॲसिडोसिस असं म्हटलं जातं. ठीक आहे, लॅक्टिक ॲसिड आपण बघितलं की अनॉर्बिक रेस्पिरेशनमध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतं. मग ही पुढची प्रोसेस होते, त्यामुळे लॅक्टिक ॲसिडोसिस म्हटलं गेले किंवा काहींच्यामध्ये पायरुविक ॲसिडोसिस म्हटलं जातं. आणि हे दोन्ही आजार कसे आहेत रे, लाईफ थ्रेटनिंग आहेत. त्यामुळं आपला डाएट कसा असला पाहिजे, बॅलन्स्ड डाएट असला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढची स्टेप चालू करतोय ती म्हणजे क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल पुन्हा सांगते, एकदा एकदा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येणार नाही. हिचे पुन्हा पुन्हा तुम्हाला, जसं आपण ग्लायकॉलिसिस डबल घेतलं होतं तसं इथं सुद्धा क्रेब्स सायकल आपल्याला 2-3 वेळा घ्यावं लागेल, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. क्रेब्स सायकलला TCA सायकल असं म्हटलं जातं किंवा सायट्रिक ॲसिड सायकल असं म्हटलं जातं. क्रेब्स सायकल म्हणजेच TCA सायकल किंवा त्याला सायट्रिक ॲसिड सायकल असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं बघा, पायरुविक ॲसिड प्रोड्युस्ड बाय ग्लायकोलिसिस अंडरगोज एरोबिक ऑक्सिडेशन इन द मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स थ्रू द TCA cycle. These cycles serve as a common oxidative pathway for carbohydrate, fat and protein. Moreover, some intermediate of the TCA cycle are used in synthesizing important biomolecule such as a glutamate and aspartate. आता बघा, TCAचा अर्थ होतो ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल. ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल, आता ते काय आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन ज्यावेळेस सायकल असते त्यावेळेस दाखवते. त्यात आपण बघूया. पायरुविक ॲसिड, ब्रावो फक्त लक्षात ठेवा, क्रेब्स सायकलला TCA सायकल किंवा सायट्रिक ॲसिड किंवा सिट्रिक ॲसिड सायकल असं म्हटलं जातं. आता ज्यावेळेस पायरुविक ॲसिड ज्यावेळेस ग्लायकोलिसिसमधून प्रोड्यूस होते, आता आपण फक्त एरोबिक बघूया, अनॉर्बिक संपलंय आपलं. एरोबिक ऑक्सिडेशन ज्यावेळेस आता बघितलं आपण युकॅरियोट्समध्ये, आता लक्षात घेतो हे कुठं घडतंय तर मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये घडतंय. आपण मगाशी म्हटलं की मायटोकॉन्ड्रिया, पण मायटोकॉन्ड्रियाच्या कुठं घडतंय तर मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये घडतंय, हे लक्षात घ्या. पायरुविक ॲसिड प्रोड्युस्ड बाय ग्लायकोलिसिस अंडरगोज एरोबिक ऑक्सिडेशन. कोणतं ऑक्सिडेशन होतं बाळांनो, एरोबिक ऑक्सिडेशन होतंय. आणि हे कुठं घडतं तर मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये घडतं. आणि हे जे आहे, हे जी पुढची प्रोसेस आहे ती कोणत्या सायकलनी होते, TCA सायकलनी होते. दिस सायकल सर्व एज अ कॉमन ऑक्सिडेटिव्ह पाथवे, सगळ्यांसाठी सारखे, कार्बोहायड्रेट असू द्या, फॅट असू द्या किंवा प्रोटीन असू द्या. हाही क्वेश्चन लक्षात ठेवा. इट्स ए कॉमन ऑक्सिडेटिव्ह पाथवे, सगळ्यांसाठी, कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीनसाठी हा काय आहे रे, कॉमन पाथवे आहे. आणि ह्या सायकलमध्ये काही इंटरमिडिएट प्रोडक्ट सुद्धा तयार होतात. काही इंटरमिडिएट प्रॉडक्ट सुद्धा तयार होतात ज्याचा वापर अदर बायोमॉलिक्यूल म्हणून किंवा बायोमॉलिक्यूल तयार करण्यासाठी वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल ग्लुटामेट असेल, ॲस्परेट असेल, म्हणजेच एनर्जी फॉर्मेशनसाठी ते एनर्जी फॉर्मेशन होत असताना किंवा एनर्जी फॉर्मेशन होत असताना काही असे बायोमॉलिक्युल्स तयार होतात किंवा काही असे घटक तयार होतात की जे बायोमॉलिक्यूल तयार करण्यासाठी उपयोगी असतात. फॉर एक्झाम्पल ग्लुटामेट आणि ॲस्परेट. बिफोर पार्टिसिपिंग इन अ TCA सायकल, पायरुविक ॲसिड एंटर द मायटोकॉन्ड्रियॉन. ठीक आहे, आतापर्यंत आपण बघितलं की पायरुविक ॲसिड कुठं तयार झाले होते, सायटोप्लाझममध्ये तयार झाले होते. तिथून ते ॲसिटायलेशन ऑफ पायरुवेट होण्यासाठी कुठं आले तर मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये आले. आता TCA सायकल जी आहे, ही TCA सायकल होत असताना हे पायरुविक ॲसिड कशामध्ये एंटर करतात, मायटोकॉन्ड्रियॉनमध्ये. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रियामध्ये काय केली, एंट्री केली. हिअर इट इज डिकार्बॉक्झिलेटेड. इथं काय होतंय, पुन्हा डिकार्बॉक्झिलेशन होतंय. डिकार्बॉक्झिलेशन म्हणजे काय रे बाळांनो, रिमूव्हल ऑफ CO2. CO2 म्हणजे एक कार्बन त्यातून काय झाला, बाहेर पडला. आतापर्यंत पायरुविक ॲसिड जे होतं ते 3 कार्बनचं होतं, बरोबर आहे. पायरुविक ॲसिडमध्ये किती, कारण पायरुविक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल तयार झाले होते, 3-3चे होते, म्हणजे त्याच्यामध्ये किती कार्बन होता रे, 3 कार्बन होते. आता ही जी TCA सायकल किंवा क्रेब सायकल सुरुवात झालेली आहे, ह्या क्रेब सायकलमध्ये एक CO2 बाहेर पडला. एक CO2 म्हणजे एक कार्बन आणि 2 ऑक्सिजन बाहेर पडलेत. एक कार्बन यातून बाहेर पडला, याचा अर्थ किती कार्बन राहिले, आता फक्त 2 कार्बन राहिले. द रिमेनिंग 2 कार्बन फ्रॅगमेंट इज कंबाइंड विथ अ मॉलिक्यूल ऑफ कोएन्झाइम A टू फॉर्म ॲसिटिल कोएन्झाइम A. इथं काय होतंय बघा, जे काही 2 मॉलिक्यूल्स आहेत,
बघा लक्ष द्या इकडं, हे जे दोन मॉलिक्युल्स आहेत, कारण एक मॉलिक्यूल कार्बनचा निघून गेला CO2 मोजताना, आता हे जे दोन कार्बन राहिलेले आहेत, हे कार्बन कशाशी कंबाईन होतात, तर ॲसिटिल कोएन्झाईम ए बरोबर होतात. ठीक आहे, कोणत्या मॉलिक्यूल बरोबर, कोएन्झाईम ए बरोबर होतात. आणि काय फॉर्म होतं रे, ॲसिटिल कोएन्झाईम ए तयार होत आहे. इथं तुमच्या चार्टमध्ये लक्षात येईल बघा. इथे आपण बघूया, ग्लायकोलिसिस संपलं, बरोबर आहे. काय तयार झालं, पायरुव्हिक ऍसिड. किती मॉलिक्यूल तयार झाले, 2 मॉलिक्यूल तयार झाले. इथे आपण आता एका मॉलिक्यूलचं बघूया. ठीक आहे, क्रेब सायकल होती म्हणजेच काय, तर क्रेब सायकलच्या अगोदर आपण बघितलं होतं, ही प्रोसेस जी आहे इथे दाखवलेली, ही प्रोसेसला आपण काय म्हटलं होतं, ॲसिटिलेशन ऑफ पायरुव्हेट. ओके, म्हणजेच ह्या पायरुव्हिक ऍसिड जो 3 कार्बनचा होता, CO2 बाहेर पडला. CO2 बाहेर पडला म्हणजे किती कार्बनचा झाला, 2 कार्बनचा झाला. ठीक आहे, त्याच्यामध्ये ॲसिटिल कोएन्झाईम ए ॲड झालंय. ॲसिटिल कोएन्झाईम ए इथे बघा, हे ॲसिटिल कोएन्झाईम ए जे आहे हिअर, ॲसिटिल कोएन्झाईम ए तयार झालं. ठीक आहे, आता पुढची प्रोसेस काय बघा. आधी आपण इथे एक्सप्लेनेशन बघूया, मग तुमच्या लक्षात येईल. काही स्टेप्स आहेत. पहिल्यांदा प्रोडक्ट जो तयार झाला आहे तो सिट्रेट आहे, म्हणून त्याला सायट्रिक ॲसिड सायकल असं म्हटलं जातं. क्रेब सायकल का म्हटलं जातं त्याची माहिती तुम्हाला इथे पुढे दिलेली आहे. क्रेब सायकल असं का म्हटलं जातं, सायंटिस्टच्या नावावरून क्रेब सायकल असं नाव दिलेलं आहे. इथं कुठेतरी आहे आपल्याला. ठीक आहे, नंतर पुढची प्रोसेस आहे, म्हणजे पहिली प्रोसेस आहे ती कंडेन्सेशन. बघा स्टेप्स लक्षात ठेवा. पहिली स्टेप आहे कंडेन्सेशन, दुसरी आहे डिहायड्रेशन, तिसरी आहे हायड्रेशन, इथं चौथी आहे. नंतर 5वी आहे ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन, 6 नंबरला आहे ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशनच पुन्हा म्हटलंय. इथं सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन, 8 नंबरचं डिहायड्रोजनेशन ऑक्सिडेशन, 9th नंबरचं हायड्रेशन आणि 10th नंबर आहे डिहायड्रोजनेशन, ज्याला ऑक्सिडेशन असं म्हणतोय आपण. आता ही जी स्टेप आहे, ही स्टेप तुम्हाला थोडीशी अवघड वाटेल, पण स्टेप्स लक्षात ठेवल्या आणि त्याचे एन्झाईम लक्षात ठेवले, कोणती रिॲक्शन रिव्हर्सिबल आहे, कोणती रिॲक्शन इरिव्हर्सिबल आहे, हे जर लक्षात ठेवलं तर फार सोपं जाणार आहे. ही जी सायकल आहे ती ब्लॅकबोर्डवर तुम्हाला व्यवस्थित मी समजून सांगेन. आधी एक्सप्लेनेशन बघूया आपण. ॲसिटिल कोएन्झाईम ए, ॲसिटिल कोएन्झाईम ए पासून काय तयार झालं रे, सिट्रेट तयार झालं. सिट्रेट नंतर सिस ॲक्युनेटेट नंतर आयसोसायट्रेट तयार झालं. आयसोसायट्रेट नंतर ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिड तयार झाले. त्याच्यानंतर अल्फा कीटोग्लुटारेट, सक्सिनिल कोएन्झाईम ए, सक्सिनेट, फ्युमरेट, मॅलेट आणि ऑक्झॅलो ॲसिटेट पुन्हा तयार होते. बघा ऑक्झॅलो ॲसिटेट ॲक्च्युली हे सगळं तुम्ही फोटोसिंथेसिसमध्ये शिकलेलं आहे, तुम्हाला नावं गेलेली आहेत, ऑक्झॅलो ॲसिटेट, मॅलेट, फ्युमरेट. आता ही जी प्रोसेस आहे, सायकल का असं म्हटलं गेलं आहे, ग्लायकोलिसिस आपण कसं बघितलं होतं, तर एक सरळ रेषेमध्ये होतं. असं होत नाही की पायरुव्हिक ॲसिडपासून पुन्हा ग्लुकोज तयार झाले, तसं असं ती सायकल झाली असती. क्रेब सायकलमध्ये तसं होतंय बघा. ॲसिटिल कोएन्झाईम ए आहे, इथून सुरुवात झाली, म्हणजे हा जो प्रोडक्ट आहे ऑक्झॅलो ॲसिटेट, हा वापर करून गेल्यानंतर पुन्हा आपल्याला काय तयार होतंय, ऑक्झॅलो ॲसिटेटच तयार होतंय. म्हणून ह्याला सायकल असं म्हटलं जातं, क्रेब सायकल असं म्हटलं जातं. बघा, दिस रिॲक्शन इज अन ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन. ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन कशी आहे रे, ऑक्सिडेटिव्ह डिकार्बॉक्सिलेशन आहे. आणि काय प्रोड्यूस करते, H+ आयन्स प्रोड्यूस करते. इलेक्ट्रॉन्स अलॉंग विथ अ कार्बन डायऑक्साईड, इथं H+ आयन्स तयार करते, इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात, त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड सुद्धा तयार होतं. During the process, NAD+ is reduced to NADH+H+, beta oxidation of fatty acid to produce acetyl coenzyme A as the product. पहिला प्रोडक्ट काय तयार झाला इथं, ॲसिटिल कोएन्झाईम ए. आता ॲसिटिल कोएन्झाईम ए जो आहे, आता पुढे काय म्हटलंय बघा, ॲसिटिल कोएन्झाईम ए फ्रॉम बोथ सोर्सेस इज कंडेन्स्ड इनटू ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड टू फॉर्म अ सायट्रिक ॲसिड. ॲसिटिल कोएन्झाईम ए जो आहे, दोन्ही सोर्सेस म्हणजे दोन्ही आपण मॉलिक्यूल घेतले तर त्याचं कंडेन्सेशन होत आहे. पहिल्यांदा काय होत आहे,
कंडेन्सेशन होतंय आणि काय तयार होतं रे, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड पासून काय तयार होतं, सायट्रिक ॲसिड. लक्षात घ्या, ॲसिटिल कोएन्झाइम ए कंडेन्सेशन झालं, ऑक्झॅलो ॲसिटेट पासून काय तयार झालं, सायट्रेट तयार झाला. कुठली प्रोसेस ही, कंडेन्सेशन. ओके, आता कंडेन्सेशन झाल्यानंतर पुढची प्रोसेस बघा, सायट्रिक ॲसिड तयार झालं. सायट्रिक ॲसिड इज ऑक्सिडाइज्ड स्टेप वाईज बाय मायटोकॉन्ड्रियल एन्झाईम. आता हे सायट्रिक ॲसिड जे तयार झालेलं आहे हे स्टेप बाय स्टेप मायटोकॉन्ड्रियामध्ये जे एन्झाईम्स आहेत त्याचा वापर करून ह्या सायट्रिक ॲसिडचं ऑक्सिडेशन होतं. आणि ऑक्सिडेशन होत असताना इथं काय रिलीज होतो, कार्बन डायऑक्साईड सुद्धा रिलीज होतो. आणि शेवटी पुन्हा काय रिजनरेट होतोय, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडच तयार होत आहे. ऑक्झॅलो ॲसिडेट पासून सुरुवात झाली, ऑक्झॅलो ॲसिडेट पासून काय तयार झालं रे, सायट्रिक ॲसिड तयार झालं. सायट्रिक ॲसिड स्टेप बाय स्टेप जसं ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होत गेलं तसं इथं सायट्रिक ॲसिड स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज्ड होत आहे बाय युझिंग मायटोकॉन्ड्रियल एन्झाईम. तिथं बराचसा कार्बन डायऑक्साईड रिलीज होते आणि शेवटी सायकलच्या शेवटी पुन्हा काय तयार होतं रे, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडच तयार होत आहे. ठीक आहे, देर आर 4 स्टेप ऑफ ऑक्सिडेशन ऑफ इन दिस सायकल. 4 स्टेपमध्ये इथं ऑक्सिडेशन होत आहे. आणि हे जे एन्झाईम्स आहेत कुठले कुठले दिलेत बघा, कॅटलाइज्ड बाय डिहायड्रोजनेज दॅट इज अ ऑक्सिडो रिडक्टेज युझिंग NAD+ और FAD+ ॲज ए कोएन्झाईम. इथं जे कोएन्झाईम वापरलेले आहेत ते NAD+ आणि FAD+ आहे. तुम्ही बघू शकता इथे आहे बघा, 2दा NAD वापरलेला आहे आणि एकदा इथं FAD आहे. एक्सप्लेनेशनच्या वेळेस मी तुम्हाला सांगते. 2 कोएन्झाईम्स इथं वापरलेले आहेत. द कोएन्झाईम्स आर कॉन्सिक्वेंटली रिड्यूस टू NAD+H+. तुम्हाला माहिती आहे NAD+चं रूपांतर कशामध्ये होतं, NADH2 मध्ये होतं आणि FADचं रूपांतर कशामध्ये होतं, FADH2 मध्ये होतं. दिस ट्रान्सफर देअर इलेक्ट्रॉन्स टू द मायटोकॉन्ड्रियल रेस्पिरेटरी चेन टू गेट reoxidized. One molecule of GTP, that is ATP, is also regenerated for every molecule of citric acid oxidized. ज्यावेळेस सायट्रिक ॲसिड एक मॉलिक्यूल ज्यावेळेस ऑक्सिडाइज होतो त्यावेळेस इथं तुम्ही बघू शकता एक ATP म्हणजे GTP तयार झालाय. ATPच्या ऐवजी GTP म्हणजे ॲडोनिसिन ट्रायफॉस्फेटच्या ऐवजी आपण काय म्हणू शकतो, गॉनोसिन ट्रायफॉस्फेट. इथं प्रत्येक एका सायकलमध्ये ज्यावेळेस एक सायकल कंप्लीट होतीये त्यावेळेस इथं 7वा जो स्टेप आहे सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरिलेशन, इथं मात्र एक GTP म्हणजेच ATP काय होते रे, सिंथेसाइज होते. ठीक आहे, through the we described the aerobic respiration as a catabolic oxidative pathway. It is not entirely correct, especially in a case of Krebs cycle. जरी आपण म्हणतोय की aerobic respiration ही कॅटाबोलिक आहे, ठीक आहे, पण क्रेब सायकलमध्ये तसं होत नाहीये. काय होतं इथं, व्हेरियस रिॲक्शन ऑफ क्रेब सायकल्स आर मेनली रिस्पॉन्सिबल फॉर स्टेप वाइज ऑक्सिडेशन ऑफ ॲसिटिल पार्ट ऑफ कोएन्झाइम, ॲसिटिल कोएन्झाइम A, leading to energy and CO2. However, as per need, acetyl coenzyme A or some other intermediate like alpha ketoglutarate, oxaloacetate are used as a precursor for synthesis of fatty acid, glutamic acid, aspartic acid respectively. Hence, Krebs cycle can be correctly referred as to be the amphibolic pathway, that is involving catabolism as well as anabolism. आता लक्षात घ्या, इथं एवढंच त्यांना सांगायचं आहे की आपण रेस्पिरेशन ही प्रोसेस जी आहे, एरोबिक रेस्पिरेशन ही प्रोसेस कसली म्हणतो रे, कॅटाबोलिक आहे, म्हणजे डिस्ट्रक्शन होत आहे. आता ॲनाबोलिक आणि कॅटाबोलिक तुम्हाला माहिती आहे, फोटोसिंथेसिसला आपण ॲनाबोलिक असं म्हणतोय कारण इथं फूड तयार होत आहे, अनेक घटक एकत्र येऊन फूड तयार होतं. आणि रेस्पिरेशनला आपण कॅटाबोलिक असं का म्हणतोय, तर एक मॉलिक्यूल डिस्ट्रक्ट होते आणि एनर्जी रिलीज होते म्हणून त्याला कॅटाबोलिक असं म्हणतोय. पण क्रेब सायकल जी आहे, एरोबिक रेस्पिरेशन मधली क्रेब सायकल आहे, ती कॅटाबोलिक फक्त नाहीये, ती ॲनाबोलिक सुद्धा आहे. काय ॲनाबोलिक आहे, तर इथं ॲसिटिल कोएन्झाइम किंवा अदर काही इंटरमिडिएट आहेत. ॲसिटिल कोएन्झाइम लागते आपल्याला, त्याचबरोबर काही इंटरमिडिएट आहेत. फॉर एक्झाम्पल अल्फा किटोग्लुटारेट आहे, इथं बघा तयार झालेलं हे अल्फा किटोग्लुटारेट. ठीक आहे, नंतर पुढं पॉईंट असं म्हटलंय ऑक्झॅलो ॲसिटेट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर अल्फा ऑक्झॅलो ॲसिटेट हे प्रीकर्सर्स आहेत कशासाठी, फॉर सिंथेसिस ऑफ फॅटी ॲसिड, ग्लुटॅमिक ॲसिड अँड ॲस्पर्टिक ॲसिड.
काही ॲसिड बॉडीमध्ये तयार करण्यासाठी, फॅटी ॲसिड असेल, ग्लुटामिक ॲसिड असेल, ॲस्परेटिक ॲसिड असेल, हे तयार करण्यासाठी हे अल्फा कीटोग्लुटारेट आणि ऑक्झॅलोएसिटेट उपयोगी पडतात. आणि हे कुठे तयार होते? क्रेब सायकलमध्ये तयार होते. आणि मग त्यामुळं क्रेब सायकलला आपण काय म्हणू शकतो? दोन्ही म्हणू शकतो. ॲम्फोपोलिक असं का म्हणतोय? कारण त्याच्यामध्ये कॅटाबोलिझम सुद्धा होत आहे आणि ॲनाबोलिझम सुद्धा होत आहे. दोन्ही स्टेप याच्यामध्ये होतात, म्हणून क्रेब सायकलला ॲम्फोबोलिक पाथवे असं म्हटलं जातं. बघा, फार सोपं आहे. हे एक्सप्लेनेशन तुम्हाला मी असं लक्षात येणार नाही, ब्लॅकबोर्डवर समजून सांगेन. फक्त तुम्ही ही जी डायग्रॅम आहे किंवा हे जे चार्ट आहे, सायकल आहे, ही नोटबुकमध्ये छान व्यवस्थित काढा. थोडेसे काही मॉडिफिकेशन याच्यामध्ये आहेत, काही स्टेप्स तुम्हाला मी सांगणाऱ्या लक्षात ठेवायच्या, त्या तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. पण त्याच्या अगोदर ही सायकल तुम्ही ड्रॉ केली पाहिजे. जसं आपण 10 स्टेप ग्लायकोलिसिसमध्ये शिकलो, तशा क्रेब सायकलमध्ये फार इझी वेने आपण 10 स्टेप बघणार आहोत. फक्त प्रोडक्ट काय तयार होतात? पहिला सायट्रेट, म्हणजे पहिला ऑक्झॅलोएसिटेट यूज करतोय आपण. ऑक्झॅलोएसिटेट पासून फर्स्ट प्रोडक्ट झाला सायट्रेट. पुन्हा मी हायलाईट करते बघा, इथं नाव तर किमान लक्षात राहावी तुमच्या. सायट्रेट नंतर सिस ॲकोनिटेट. काय तयार झालं? सिस ॲकोनिटेट. नंतर आयसोसायट्रेट, नंतर ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिड, नंतर अल्फा कीटोग्लुटारेट, त्याच्यानंतर सक्सिनिल कोएन्झाईम ए. फार इंटरेस्टिंग आहे बघा हे सगळं. त्याच्यानंतर सक्सिनेट तयार झालंय. सक्सिनेट नंतर फ्युमरेट नंतर मॅलेट आणि मॅलेट नंतर ऑक्झॅलोएसिटेट. ठीक आहे, अशा पद्धतीनं ही सायकल कंटिन्यू चालू असते. आता हे जे प्रोडक्ट्स आहेत, ज्यावेळेस आपण शिकणार आहोत की ग्लायकोलिसिस हे आपण इथं बघितलं, पायरविक ॲसिड. नंतरची स्टेप आहे ॲसिटलेशन ऑफ पायरवेट, म्हणजे इथं काय तयार झालं? ॲसिटिल कोएन्झाईम ए. हे ॲसिटिल कोएन्झाईम ए ऑक्झॅलोएसिटेटचा यूज करून काय तयार करतात? सायट्रेट तयार करतात. मग ते किती कार्बनचं असतं, किती वापरला जातो, हे आपण मी ब्लॅकबोर्डवर व्यवस्थित समजून सांगेन. सायट्रेट नंतर सिस ॲकोनिटेट, नंतर आयसोसायट्रेट. प्रत्येकामध्ये नंतर कार्बनची संख्या कमी होत जाते. का? तर इथं CO2 रिमूव्ह झाला, बरोबर आहे. CO2 रिमूव्ह झाला म्हणजे काय झालं रे? पुन्हा इथं एक कार्बन कमी झाला, बरोबर आहे. डिकार्बोक्सिलेशन झाले. इथं पुन्हा आल्यानंतर काय झालं? कार्बन एक कमी झाला, CO2 बाहेर पडतोय. इथं पुन्हा 4 म्हणजे एक कार्बन कमी झाला आणि इथून पुढे मग 4 कार्बन पुन्हा राहतात. हे ऑक्झॅलोएसिटेटमध्ये असणारे 4 कार्बन, ॲसिटिल कोएन्झाईममध्ये असणारे 2 कार्बन, असे म्हणून 6 कार्बनचा काय तयार होतो? सायट्रेट तयार होतो. सायट्रेट. ठीक आहे, अशा पद्धतीने म्हणजे एक्सप्लेनेशन वाईज तुमच्या लक्षात येईल. फक्त इथं 10 स्टेप्स आहेत. प्रोडक्ट कोणकोणते तेवढी नावं लक्षात ठेवा, पाठ करा. सायट्रेट पहिलं प्रोडक्ट आहे ते सायट्रेट, नंतर सिस ॲकोनिटेट, आयसोसायट्रेट, ऑक्झॅलोसक्सिनिक ॲसिड, अल्फा कीटोग्लुटारेट, सक्सिनिल कोएन्झाईम ए, सक्सिनेट, फ्युमरेट, मॅलेट आणि ऑक्झॅलोएसिटेट. एन्झाईमची नावं असते सायट्रेट सिंथेटेज, ॲकोनिटेज, पुन्हा ॲकोनिटेज आहे, आयसोसायट्रेट डिहायड्रोजनेज, आयसोसायट्रेट डिहायड्रोजनेज आहे, पुन्हा अल्फा कीटोग्लुटारेट डिहायड्रोजनेज कॉम्प्लेक्स, जे आपण वर वापरलं होतं डिहायड्रोजनेज कॉम्प्लेक्स. त्याच्यानंतर सक्सिनिल कोएन्झाईम ए सिंथेटेज, सक्सिनेट डिहायड्रोजनेज. इथंच मात्र लक्षात ठेवा, हा 8 स्टेप आहे. इथं मात्र FADचं रूपांतर कशामध्ये झालंय? FADH2 मध्ये झालंय. आणि इथं 4th आणि 6th मध्ये NAD जे आहे त्याचं रूपांतर NADH2 आणि इथं 10th मध्ये पण झालेलं आहे. ठीक आहे, NADचं कन्व्हर्जन NADH+H+ मध्ये झालं. ह्याच्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस ATP आपण कॅल्क्युलेट करणार आहे किंवा एनर्जी किती ट्रान्सफर होते त्यावेळेस तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे. इथं पायरविक ॲसिड एकदाच आपल्याला आपण एक मॉलिक्यूल घेतला होता म्हणून हे सगळं एकदा, पण आपल्याकडे पायरविक ॲसिड किती झाले तर 2 झालेले. ठीक आहे, ग्लायकोलिसिसच्या एंडिंगमध्ये पायरविक ॲसिड किती तयार झाले? 2 तयार झालेले आहेत. याचा अर्थ ही सायकल एका ग्लुकोज मॉलिक्यूलसाठी किती वेळा फिरणार आहे? 2 वेळा फिरणार आहे. एका मॉलिक्यूलसाठी किती वेळा फिरणार आहे? 2 वेळा. कारण एक ग्लुकोजचा मॉलिक्यूल आहे, 2 पायरविक ॲसिड तयार झालेत. हे एका पायरविक ॲसिडसाठी सायकल आहे, अशीच 2 वेळा होणार आहे. म्हणजे क्रेब सायकलमध्ये एका ग्लुकोज मॉलिक्यूलसाठी किती वेळा असणार आहे? 2 वेळा असणार आहे. व्यवस्थित हे समजून घ्या, लिहून काढा डायग्राम. एक्सप्लेनेशन पुस्तकात तुमच्या जास्त दिलेलं नाही, मी स्टेप वाईज तुम्हाला ब्लॅकबोर्डवर समजून सांगेन. तुम्ही त्याच्या नोट्स काढायचे आहेत. आणि विशेष म्हणजे
स्टेट तुमची जी टेस्ट आहे ती टेस्ट द्यायची आहे. टेस्टचा कोड आहे फाय, टेस्ट कोड आहे फाय, सॉल्व करायचं आहे आणि नोटबुकमध्ये सुद्धा ते MCQs लिहून काढायचे. ओके, थँक्यू.